शिरपुर नगर परिषद चुनाव में इस्तेमाल हुई ईवीएम मशीन की सुरक्षा के लिए कड़े इंतजाम किए गए। शहर के 16 वार्ड में 75 मतदान केंद्रों पर इस्तेमाल हुई मशीन मतदाताओं के बाद नगर परिषद के मुकेश पटेल टाउन हॉल स्थित स्ट्रांग रूम में सुरक्षित की गई। न्यायालय के आदेश के अनुसार मतगणना 21 दिसंबर को होगी, इसलिए मशीन कड़ी सुरक्षा में व्यवस्था के तहत रखी गई। स्ट्रांग रूम वाली पूरी इमारत को सीसीटीवी कैमरों से निगरानी में रखा गया और परिसर की बाउंड्रिंग के माध्यम से सुरक्षित बनाया गया। पुलिस अधिकारी, कर्मचारी और विभिन्न विभागों के अधिकारी 8-8 घंटे की शिफ्ट में ड्यूटी करेंगे। सतत निगरानी के लिए स्ट्रांग रूम में सभी प्रकार के प्रवेश बंद किए गए हैं। शिरपूर औराडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीने नगर परिषद मालकीचे स्वर्गीय मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल इथे पहिल्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये ईव्हीएम मशीन्स व जे टपाली मत आलेले त्याची पेटी ठेवण्यात आलेली आहे व त्यासाठी दिनांक 2 डिसेंबरला रात्री 12 वाजेपासून तर 21 डिसेंबरला सकाळी मतमोजणी होई पावेतो नगर परिषदेमार्फत 8 तासाच्या ड्युटी प्रमाणे परदिवशी 3 अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे। इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे वर्ग 2च्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी विजिलन्स म्हणून ड्युटी लावण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दल यांची एक तुकडी सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेली आहे व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यामार्फत सुद्धा बंदोबस्त देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी फक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी हे सुद्धा तिथे जाऊन दैनंदिन तिथे पाहणी करू शकतात। त्यासाठी त्यांना परवानगी किंवा ऍक्सेस दिलेला आहे। ते सुद्धा तिथे जाऊन दैनंदिन पाहणी करून ईव्हीएम मशीन बद्दल माहिती घेऊ शकतात। तसेच सर्व यंत्रणेवरती देखरेख ठेवण्यासाठी संपूर्ण टाउन हॉलच्या परिसरामध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या प्रिमाइसेस मध्ये परवानगी व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसणार।